मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण कट या इंग्रजी क्रियापदाचा अर्थ, त्याची 3 रूपे आणि सरावासाठी काही वाक्य बघणार आहोत. कट हे एक अनियमित क्रियापद आहे. त्याची 3 रूपे तुम्हाला पाठच करून ठेवायची आहेत. ओके, चला मग अर्थ आणि त्याची रूपे बघूया. टू कट या क्रियापदाचा अर्थ कापणे किंवा कापून वेगळे करणे असा होतो. तसेच याचा दुसरा अर्थ कमी करणे असाही होतो. सुरुवातीला जे टू कट दिलेलं आहे याला क्रियापदाचा इन्फिनेटिव्ह म्हणतात. याची 3 रूपे कट 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 म्हणजे 3 रूपे समान असतात. याला असंच पाठ करून ठेवायचं. कसं पाठ करणार त्याला? टू कट म्हणजे कापणे, कट कट कट. कारण ही रूपे डी किंवा ईडी लागून होत नाही, त्यामुळे पाठच करून ठेवावे लागतील. क्रियापदाचं मूळ रूप, त्याचा एक अर्थ आणि 3 रूपे पाठच करून ठेवा. असेच इतर अनियमित क्रियापद पाठ करण्यासाठी त्याचा आम्ही PDF बुक बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके, चला मग काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा. शी कट द ॲपल इंटू पीसेस. तिने सफरचंद तुकड्यांमध्ये कापले. दुसरं वाक्य. दे कट द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट. त्यांनी उत्पादनाची किंमत कमी केली. तिसरं वाक्य बघा. ही ॲक्सिडेंटली कट हिज फिंगर विथ अ नाईफ. त्याने चुकून सुरीने आपले बोट कापले. चौथं वाक्य बघा. द कंपनी डिसाइडेड टू कट अननेसेसरी एक्सपेन्सेस. कंपनीने अनावश्यक खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. मुलांनो, या क्रियापदापासून तुम्ही स्वतः काही नवीन वाक्य बनवायचा प्रयत्न करा आणि दिलेली वाक्य ही मोठ्याने वाचा. ओके, आणि अनियमित क्रियापदे जास्तीत जास्त पाठ करा. भविष्यात इंग्रजी सुधारण्यासाठी तुम्हाला ते फार उपयुक्त ठरतील. ओके, चला मग अभ्यास करा. थँक्यू.